आज आपण महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेबद्दल डिटेलमध्ये समजून घेणार आहोत। या स्कीममध्ये प्रत्येक रेशन कार्ड होल्डरला 5 लाखांपर्यंत हेल्थ कव्हर मिळणार आहे। तर असे अजून कोणते बेनिफिट्स या स्कीममध्ये आहेत, याचे लाभार्थी नेमके कोण असणार आहेत, तसंच याचा लाभ सामान्य नागरिकांनी नेमका कसा घ्यायचा आहे, यावर अगदी सिंपल भाषेत आज आपण डिस्कशन करणार आहोत। कारण इट इज सिंपल टुगेदर। राज्य शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही 2 जुलै 2012 पासून राज्यात कार्यरत आहे। तर केंद्र शासनाची आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही 23 सप्टेंबर 2018 पासून राज्यात लागू करण्यात आली आहे। तसं तर या दोन्ही पण आरोग्य विमा योजना आहेत। त्यामुळे 1 एप्रिल 2020 पासून या दोन्ही योजना एकत्रितपणे राज्यात इम्प्लिमेंट करण्यात येत आहेत। प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यामध्ये 5 लाखापर्यंत आरोग्य संरक्षण देण्यात येतं। यालाच मॅच करत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत देखील 5 लाखापर्यंत आरोग्य संरक्षण देण्यात येणार आहे। याआधी हे कव्हर 1.5 लाख इतकं होतं। तसेच मूत्रपिंड शस्त्रक्रियेसाठी खर्चाची मर्यादा 2.5 लाखावरून 4.5 लाखापर्यंत वाढवण्यात आली आहे। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन्ही पण योजनेअंतर्गत उपचारांची संख्या वाढवून 1356 इतकी करण्यात आली आहे। यातील 119 उपचार मात्र शासकीय रुग्णालयांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत। तसेच यात असणाऱ्या नेटवर्क हॉस्पिटल्सची संख्या वाढवून 1350 इतकी करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे 14 ऑक्टोबर 2020 रोजी लॉन्च झालेली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना देखील महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये विलीन करण्यात आली आहे। आधी यात खर्च मर्यादा 30,000 प्रति रुग्ण प्रति अपघात इतकी होती, ती आता 1 लाखांपर्यंत करण्यात आली आहे। तसेच रस्ते अपघातासाठीच्या उपचारांची संख्या वाढवून 184 इतकी करण्यात आली आहे। आत्तापर्यंत आपण या योजनेबद्दल मिळणाऱ्या बेनिफिट्सबद्दल चर्चा केली। आता आपण या योजनांचे नेमके लाभार्थी कोण असणार आहेत ते जाणून घेऊ। प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी लाभार्थी घटक म्हणजे सोशिओ इकॉनॉमिक अँड कास्ट सेन्सस 2011 अंतर्गत नोंदित कुटुंबे, त्यानंतर अंत्योदय अन्न योजनेतील कुटुंबे, याशिवाय राज्य शासनाने शिफारस केलेली कुटुंबे। तर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे 4 गट करण्यात आले आहेत। गट अ यामध्ये पिवळं रेशन कार्ड, अन्नपूर्णा योजना आणि केशरी रेशन कार्ड असणाऱ्या कुटुंबांचा समावेश होतो। गट ब यामध्ये पांढरे रेशन कार्ड असणाऱ्या कुटुंबांचा समावेश होतो। गट क यामध्ये गट अ आणि गट ब मध्ये समाविष्ट न होणारे पुढील घटक, जसं की शासकीय शासनमान्य आश्रमशाळेतील विद्यार्थी, त्यानंतर शासकीय अनाथाश्रमातील मुले, शासकीय महिला आश्रमातील महिला, शासकीय वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक व इत्यादी। गट ड मध्ये लाभार्थ्यांच्या अ, ब, क या गटांमध्ये समाविष्ट न होणारे महाराष्ट्र सीमा भागातील रस्ते अपघातात जखमी झालेले महाराष्ट्राबाहेरील व देशाबाहेरील रुग्ण यांचा समावेश होतो। याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे गट ड मधील लाभार्थ्यांकरिता आरोग्य संरक्षण हे 1 लाख इतके आहे। राज्यातील कुटुंबे प्रथमतः आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थी आहेत किंवा कसे याची तपासणी केली जाईल। या योजनेत समाविष्ट न होणाऱ्या लाभार्थ्यांचा समावेश महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत केला जाईल। तसंच या योजनांच्या अंतर्गत असणाऱ्या लाभार्थ्यांची ओळख नेमकी कशावरून होणार त्याबद्दल आपण चर्चा करू। प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये सरळ ई कार्ड्स यांना दिले जातात। या ई कार्ड्सच्या बेसिसवरती प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे लाभार्थी आयडेंटिफाय केले जातात। तर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये गट अ साठी रेशन कार्ड आणि फोटो आयडेंटिटी कार्ड गरजेचं असतं। गट ब मध्ये पांढरं रेशन कार्ड आणि पांढरं रेशन कार्ड नसेल तर तहसीलदाराचा दाखला, रहिवासी दाखला इत्यादींची गरज त्या ठिकाणी असते। गट क मध्ये संबंधित संस्थेने दिलेले ओळखपत्र व फोटो ओळखपत्र याची गरज त्या ठिकाणी असते। गट ड साठी जिथं अपघात झालेला आहे त्या अपघाताचा जिओ टॅगिंग फोटो, त्यानंतर रुग्णालयांना पोलिसांनी कळविलेला फोटो
आधार कार्ड, मतदार कार्ड व पॅन कार्ड यापैकी एक फोटो ओळखपत्र. तर अशा पद्धतीने या स्कीममध्ये येणाऱ्या लाभार्थ्यांचं आयडेंटिफिकेशन जे आहे ते केलं जातं. या योजनेत असणाऱ्या नेटवर्क हॉस्पिटल्समध्ये कमीत कमी एक आरोग्यमित्र असणं गरजेचं आहे. हे आरोग्यमित्र हॉस्पिटल आणि रुग्ण यातील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतात. या योजनांच्या स्मूथ फंक्शनिंगसाठी वेगवेगळ्या समित्या राज्य व जिल्हा स्तरावर गठीत करण्यात आलेल्या आहेत. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला काही डाऊट असतील तर ते पण तुम्ही कमेंट करून विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.